पूर्ण मेटलचा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो? मेटल. आणि याच्यामध्ये ग्लास असतो. काय असतो? ग्लास. ग्लास म्हणजे मिरर. मिरर माहिती आहे तुम्हाला? मिरर जर एखाद्याला कट जर केला तर त्याचं ब्लड पण निघतं. पण याचा चुकीचा उपयोग, गैरउपयोग करायचा का नाही. ज्यावेळी तुम्ही संकटाकडे आहात त्याच वेळी याचा उपयोग करायचा. जे सेन्सिटिव्ह पार्ट आहेत आपल्या बॉडीचे ते सर्वांना माहिती असतात. सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट, छोटी वस्तू जिथे मारल्यानंतर समोरचा घायाळ होईल असा सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट कुठला आहे बॉडीचा? अप्पर बॉडीचा वरील कोणते आहे? डोळा. तुम्ही डोळ्यावरती जर हा मोबाईल जर असा घेतला, असा पकडला स्ट्रॉंगली, बोटामध्ये जर त्याला व्यवस्थित पकडला आणि असं जरी मारलं तरी पण काय होतं? समोरचा डोळा पूर्ण लालगुंड होऊन जातो. आलं लक्षामध्ये? हा तुमचा झाला मोबाईल. तुम्ही ह्या मोबाईलचा ऐन वेळेवरती उपयोग करू शकता. आता करू शकता का नाही? कारण आता तुमच्याकडे मोबाईल आहे का नाही. मग आता तुमच्याकडे काय आहे? पेन. तुम्ही पेनचा काही गरज नाही ते टोपण उघडायची याची त्याची. डायरेक्ट हा बंद पेन सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जर पकडला, व्यवस्थित ते बघा थांबणी या ठिकाणी लॉक केलंय, तुम्ही जर मारलात तर लागतोय का? लागतोय का? तर हा लागतो. पण हा फक्त संकटाकाळीच तुम्ही याचा उपयोग करायचा आहे. दुसरं झालं डोळा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या इथे पण मारू शकता, कुठेही मारू शकता. ऐन वेळेवरती संकटा काळामध्ये आपली बुद्धी चालते का नाही चालत. एक मजेशीर एक उदाहरण घेतो. काही विद्यार्थ्यांनी अभ्यास खूप केलेला असतो, त्यांना खूप कॉन्फिडन्स असतो तुम्हाला खूप मार्क पडतील, पण त्या खुशीच्या मोडमध्ये त्यांचा पेपर पूर्ण व्यवस्थित लिहिणं होतं का? ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस आपल्याला कमी मार्क पडतात आणि आपण मॅडमला किंवा वडिलांना काय म्हणतो की मी तर खूप छान अभ्यास केला होता. पण ऐन वेळेवरती आपली बुद्धी त्या ठिकाणी चालली पाहिजे. जरी नाही चालली तरी पण तुम्ही या पद्धतीने तुमचा जो आहे डिफेन्स करू शकता. डोळ्यावरती जरी नाही, तुम्ही डोळ्याचा जो आजूबाजूचा जो भाग आहे तो सुद्धा काय आहे? आपल्या बॉडीचं सेन्सिटिव्ह पार्ट आहे. ठीक आहे. हे झालं कशाचं? पेनचं. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर तुमच्याकडे जी आय कार्ड आहेत, आय कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा जे पण आपल्याकडे जे पण स्मार्ट कार्ड आहेत, सध्याला आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये स्मार्ट कार्ड आहेत, तर ते सुद्धा जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की त्याचा क्रॅश कसा पडेल? तर तुम्हाला जर खूपच जर हे आलं, तुमच्याकडे थोडासा टाईम असेल विदिन अ सेन्समध्ये, त्याचे 2 तुकडे केल्यानंतर ते काय होतं? जलद होतं की नाही? 2 ते तुटल्यानंतर ते जलद होतं की नाही? तर उर्वरित भाग तर तुम्ही तो सुद्धा स्क्रॅच करू शकता बॉडीवर. आणि दुसरी गोष्ट अशी की तो स्क्रॅच न करताही तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये मारू शकता. किंवा जे तुमचे हात आहेत, मुली ह्या सगळ्यात जास्त चापट मारण्यामध्ये एक्सपर्ट असतात. बरोबर आहे. संकटाकाळी चापट मारण्यासाठी द्यायचं नाही. आता आपण नॉर्मल याच्यावरती येऊ. डायरेक्ट जसं मारता येईल तसं मारायचं. फेसवर मारायचं, डोळ्यावर मारायचं. खास करून तर डोळ्यावरती चापट मारता आली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाची प्रॅक्टिस. त्यासाठी काय महत्त्वाची आहे? अशी जर चापट जर मारली तर आपण कोणाला डोळ्यावर तर काय होईल त्याचं? तर त्याच्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे? प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही कुठल्याही स्पोर्टमध्ये, कुठल्याही खेळामध्ये तुम्ही राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय होणं महत्त्वाचं आहे? कॉन्फिडेन्शियल. कुणालाही भीता कामा नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला एक सांगतो मी, खूपच आता हे सगळं अप्पर बॉडीत झालं. आपला डोळा आहे, आपला सेन्सिटिव्ह पार्ट, आपला कान आहे, पुरा दात पण आहे. समोरचा 100 किलोचा जरी व्यक्ती असेल तर तुमचा पाव किलोची तुमची बुक्की समोरच्याचे दात पाडण्यासाठी काफी असते. माहिती आहे का तुम्हाला? कारण आपली दात ही एकदम स्ट्रॉंग नसतात. आपल्या दाताची जी बोन्स आहे ती स्ट्रॉंग असते, पण दाताच्या वर जो जबडा असतो का, तो जबडा स्ट्रॉंग नसतो, तो आपला लवचिक असतो. तर ह्या जबड्यावरती तुम्ही ज्यावेळेस पंच करता, इथे वरती जबडा असतो बघा, तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. तुम्ही तिथे जर मारला तर साहजिकरित्या त्याची बत्तीशी काय होते? तुटते. ठीक आहे. आता आपण आपल्या शेवटच्या पॉईंटवरती येऊया. हे शेवटचं प्रात्यक्षिक तुम्ही एकदम पूर्णपणे लक्षामध्ये ठेवायचं व्यवस्थितरित्या. क्लिअर? सगळ्यात पहिले तर काय करायचं? कशाचा उपयोग करायचा? कशाचा उपयोग करायचा? कायद्याचा उपयोग करायचा. व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात. आणि जर कायद्याचा उपयोग जर नसेल करता येत ऐन वेळेवर तर त्या ठिकाणी तुम्ही ती गोष्ट वापरून तिथेच ते करत बसायचं नाही, तिथेच मारत बसायचं नाही. नाहीतर आपल्याला कळालं आता कसं मारायचं तर आपण तिथेच मारत बसायचं नाही. तिथून आपण ते लगेच जसा थोडासा बचाव होईल तिथून बचाव होऊन एकतर बघायचं की आजूबाजूला पब्लिक आहे की नाही. पब्लिक जर असेल तर त्या पब्लिकला तुम्ही तिथे सांगायचं, त्यांना मदतीसाठी हाक मागायची आणि नंतर लगेचच काय करायचं? तक्रार कुठे नोंदवायची? सगळ्यात प्रथम पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लगेचच जायचं. आलं लक्षामध्ये तुमच्या? क्लिअर? आता आपण येऊया मेन सेन्सिटिव्ह गोष्टीकडे.
तुमचा जो आपण चालतो त्या चालण्यामध्ये आपल्या भरपूर गोष्टी आहेत, ठीक आहे. जर कोणी तुमचा पाठीमागून जर हात पकडत असेल किंवा काय पकडत असेल, सिंपल फक्त पाय उचलून असा ठेवायचा त्याच्या याच्यावर. फक्त हा इथं पाय आपला ठेवला हात, कोणीतरी फक्त असा पाय उचलायचा, असा ठेवायचा. की एवढा सेन्सिटिव्ह पार्ट आहे तुम्हाला मी सांगतो पायाचा, तुम्ही कधी करून बघा. आपल्या पायाला थोडंसं तरी झालं तर मुडका लागला तर आपला पाय दिसतो की नाही. हा आपला पायाचा जो पार्ट आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो. फक्त पाय इथं उचलून काय करायचं, इथं असं करायचं. आणि सरांनी जे सांगितले ते आता हे तुमचे हात एवढे टर्न होऊ शकतात का, तरी पण प्रयत्न करायचा. कारण सरांनी सांगितलं की मुलींमध्ये लवचिकता खूप असते, तर ते खरं आहे. तू एक केला मारायचं इथं फटकन, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही टर्न होत आहे त्यावेळेस जो तुमचा नी आहे, नी मेन पॉईंट जो आहे कुठल्याही जेंट्स पुरुषाचा जो मेन पॉईंट आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला हवी. तुम्ही संकटकाळी याचा उपयोग करू शकता. खूप अतिशय जर संकट आले तर तुम्ही याचा या ठिकाणी उपयोग करायला पाहिजे. फक्त नी उचलून त्या ठिकाणी मारायचा, सिम्पली. आलं लक्षामध्ये. फक्त असं नी उचलून त्या ठिकाणी मारायचा. समोरून जरी आहे, समोरून जरी तुम्हाला पकडलंय, खूप क्लोजमध्ये आहात, त्या ठिकाणी तुम्ही बचाव करू शकत नाहीये, फक्त नी उचलायचा. आलं लक्षामध्ये. एवढं आहे. तर या ठिकाणी जे तुम्हाला जे नॉलेज या ठिकाणी आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्यासाठी हे नॉलेज देणं खूप महत्त्वाचं आहे मॅडम. हे संकटकाळी यांना हे नॉलेज देणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जे या ठिकाणी नॉलेज आहे त्या ठिकाणी मी थांबवतो. आणि यामध्ये जर काही चुका झाल्या असतील कुठे